येत आहे आपला संघ दाजी सनाजी, मंगेश गायकरजी, मिलिंद डाकेजी, जयवंत दोरगेजी या मान्यवरांना घेऊन खेळाडूंचा परिचय करून द्यायचा. श्री निवृत्ती आजगेकरजी आपणास विनंती. श्री रोहित राणाजी प्लीज. तानाजी सिरकरजी, केशव पाटीलजी, दाजी सनाजी, मंगेश गायकरजी, मिलिंद डाकेजी, जयवंत दोरगेजी प्लीज. या सर्वांना विनंती. आपल्या कासिम शेख जी आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण सुद्धा जाऊ. ज्योतिबांचा परिचय होतोय घनसल. रोहित राणाजी आहेत, केशव पाटील जी आहेत, मंगेश गायकर, दाजी सनत जी आहेत, मिलिंद डाके जी आहेत, ज्योती पटेल जी आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू कासिम शेख जी, तसेच या प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष देवनाथ मात्रेज. सामनाधिकाऱ्यांचा परिचय होतो मान्यवरांच्या सुभाष. जयपूर पिंक पॅन्थर्सचा खेळाडू रोहित राणा, ज्योती पटेल मॅडम राष्ट्रीय मानवी अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या सौजन्याने खेळाडूंना या ठिकाणी बॅग्स उपलब्ध झाले. मनापासून आभार व्यक्त करत आहेत नवी मुंबई कबड्डी लीग त्यांचे सर्व पदाधिकारी. टॉस घ्यायचा. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते आहेत नवी कबड्डी लीगचे सर्व पदाधिकारी. चालू सामन्यानंतर होणारा महिला गटाचा सामना रॉयल एंजल्स विरुद्ध आईस दिवस या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला पुकार देण्यात येत आहे. तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. रॉयल एंजल्स विरुद्ध आईस दिवस चालू सामन्यानंतर होणारा महिला गटाचा सामना.
कोपर कैराणा टीमचे श्री तुषार आंबेकरचे यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. श्री तुषार आंबेकर. हॅलो. या क्रीडानगरीमध्ये माननीय श्री निलेश सोनुले यांचं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्री निलेश सोनुले नवरात्र क्रीडा मंडळाचे खेळाडू, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा गाजवणारे माननीय श्री निलेश सोनुले, पोलीस विभागामध्ये कार्यरत असणारे निलेश सोनुले. हॅलो. कोपरखेळणे किंग्स या संघाचे संघमालक तुषार आंबोकर, त्याचप्रमाणे त्यांचे वडील आंबोकर काका यांचं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोपरखेळणे किंग्स या संघाचे संघमालक तुषार आंबोकर व त्यांचे वडील आंबोकर काका यांना विनंती. शुभागमन झालं नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा सभापती माननीय श्री प्राथमिक विद्यालयाचे उपप्राचार्य आंधळे सर, मेहतर सर, पारवे सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी नवी मुंबई कबड्डी
प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. ॲम्ब्युलन्सचे काकडे सर, आपण व्यासपीठाजवळ संपर्क थोडा. श्री गुरव सरांना विनंती करतो, या ठिकाणी निलेश सोनवणे जे उपस्थित आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचंय. श्री निलेश सोनवणे जी. फोटोग्राफ यापुढील होणाऱ्या महिला संघातील खेळाडूंना विनंती, आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचंय. त्यानंतर उपप्राचार्य अग्रेसर या ठिकाणी उपस्थित आहे. श्री अधिकाऱ्यांशी फक्त प्रशिक्षक होतील याची आपण नोंद घ्यायची. प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहेत, क्रीडाप्रेमी, आपण बसून घ्यायचंय. सर्व क्रीडाप्रेमींनी गेले 2 दिवस सहकार्य, आज 3रा दिवस. आपण मस्त बसून घ्यायचंय आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जायचं. मस्त गॅलरी या ठिकाणी आहे सुसज्ज अशी, आपण बसून घ्यावं. LED खाली जे क्रीडा रसिक आहेत, क्रीडाप्रेमी, आपण बसून घ्यायचे. तिथे गर्दी करू नये. प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आहेत, छोटी मुलं हमारी भाभी रोहित राणा की पत्नी दीपिका राणा जी, प्लीज आप मंच पे आ जाए. आणि दोरगे सरांची आई या ठिकाणी, यांना विनंती, दोन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावर. या ठिकाणी नगरसेविका सीमा गायकवाड जी उपस्थित आहेत. सामना अत्यंत टफ चालू आहे. राफा नाईक यांचे मुख्याध्यापक स्थळे सरांना विनंती करतो, मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती पटेलजी यांना विनंती, नगरसेविका सीमा गायकवाड यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं.
तेजस कदम ऐरोली संघाचा खेळाडू आपण व्यासपीठाचे संपर्क आहोत. महिला गट यानंतर होणारा सामना रॉयल एंजल्स विरुद्ध आईस दिवास. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा दुसरा पुकार देण्यात येत आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना महिला गट रॉयल एंजल्स विरुद्ध आईस दिवास. प्रवेशद्वाराजवळ छत्रपती पुरस्काराचे मानकरी सुधीर पाटीलजी, राष्ट्रीय खेळाडू कुमार धुमाळजी यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. आमचे या ठिकाणी अजित भोसलेची सन्मानानं व्यासपीठावर त्यांना घेऊन यायचे. क्रीडारसिको टाळ्या वाजवू आपण छत्रपती आवाडी सुधीर पाटीलजी यांच्यासाठी आणि राष्ट्रीय खेळाडू कुमार धुमाळजी यांच्यासाठी. करतो या ठिकाणी नामदेव कदमजी उपस्थित झालेले, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं या नवी मुंबई कबड्डी लीगच्या वतीने. नामदेव कदमजी, मयूर सर, आपण नामदेव कदमजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा सभापती माननीय श्री लीलाधर नाईक साहेब यांना विनंती करतो. वादळ क्लब हा त्यांचा स्थानिक संघ, व्यावसायिक संघ राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर, रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारपद आणि महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार ज्यांना प्राप्त श्री सुधीर पाटीलजी यांचा सन्मान नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा सभापती लीलाधर नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. श्री नाईक साहेबांना विनंती आपण श्री सुधीर पाटीलजी छत्रपती आवाडी यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. श्री सुधीर पाटीलजी आपण फ्रंटला यायचे. टाळ्या वाजून आपण या ठिकाणी सुधीर पाटीलजी छत्रपती आवाडी त्यांचा सन्मान या कबड्डी लीगच्या वतीने. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू स्थानिक संघ विनायक दिवला, व्यावसायिक संघ राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर, रायगड आणि महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व श्री कुमार धुमाळजी या ठिकाणी उपस्थित आहेत. नाईक साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्तेच श्री कुमार धुमाळजी यांचा सुद्धा आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचे, आभार व्यक्त करायचे. श्री कुमार धुमाळजी फ्रंटला आहे. आपला सुद्धा या नवी मुंबई कबड्डी लीगच्या वतीनं सन्मान होतोय. क्रीडा सभापती नवी मुंबई महानगरपालिका लीलाधर नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते.
हॅलो. हॅलो. नवी मुंबई कबड्डी लीग पर्व दुसरं या रोमांचक सामन्यासाठी आपल्याला खास मुंबई युनिव्हर्सिटीचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर केंद्रे सर इथे उपस्थित आहेत. मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात केंद्रे सरांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा सभापती लीलाधर नाईक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर केंद्रे सरांचं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्या प्रेक्षकांना इथे मी नमूद करू इच्छितो, थळे सरांचे जे आणि बीपीएडला जे शिक्षक होते ते डॉक्टर केंद्रे सर आहेत आणि आज मुंबई युनिव्हर्सिटीचे ते स्पोर्ट्स डायरेक्टर आहेत. असे आपल्याला इथे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. धन्यवाद सर. त्यांच्या समवेत डीएव्ही भांडूपचे क्रीडा स्पोर्ट्स डायरेक्टर पांडे सर पण इथे उपस्थित आहेत. मी थळे सरांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचंही त्यांनी स्वागत करायचं आहे. यानंतरचा महिला गटाचा तृतीय क्रमांकाचा सामना होणार आहे आईस डिव्हाइस विरुद्ध रॉयल एंजल्स. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. सगळे मेन यांना बाहेर काढा.
हो त्यांची भेटून जा. यानंतर होणाऱ्या महिला गटाच्या सामन्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. आईस डिव्हाइस रॉयल्स एंजल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आणि क्रीडांगण समिती आपण लेडीजचं ग्राउंड राखण्यात सामना संपता क्षणी तयारीत राहायचं आहे. सर्वांनी विनंती आहे. या ठिकाणी हरीश भोईरजी एनसीपीचे सोशल मीडियाचे हरीश भोईरजी आपलं हार्दिक स्वागत नवी मुंबई कबड्डी लीगच्या वतीने. गोट्या वाशी जाते असं वाटतं. त्याच्यात 5 आहेत अजून. दोन 3 मिनिटं जास्त असत.
हॅलो. चालू सामन्यानंतर या ठिकाणी होणारा महिला गटाचा सामना रॉयल एंजल्स विरुद्ध आईस दिवास. दोन्ही संघांना सूचना आहे, आपणास यापूर्वी दुसरा पुकार दिलेला आहे. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. क्रीडांगण समिती यानंतर महिला ग्राउंड मार्किंग करायची आहे. हॅलो. शुभम दळवी आणि शाकिब चौधरी आपण असाल तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहेत. शुभम दळवी आणि शाकिब चौधरी. पुढील सामना महिला विभाग रॉयल एंजल आई विरुद्ध आईस दिवास. या पुढील होणारा सामना महिला गट रॉयल एंजल विरुद्ध आईस दिवास. या दोन्ही महिलांनी खेळाच्या तयार व्हायचंय. कोपर खैराणे टीमचे संघमालक अंबुकर मॅडम जी या ठिकाणी उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत.
सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे. घनसोली हा संघ यांनी विजय संपादन करून साखळीमध्ये हा अव्वल संघ ठरलेला आहे. तिन्ही सामन्यामध्ये घनसोली वॉरियर्सच्या सगळ्या सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन. या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार. या ठिकाणी शुभम दळवी आणि शाकिब चौधरी बनकडे आले. या ठिकाणी केंद्रे सर तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला. धन्यवाद, आभार व्यक्त करतायत नवी मुंबई कबड्डी लीग